मला वाटतं विरोधकांचं काम विरोधक म्हणून ते त्या ठिकाणी करतायत. सत्तेत ते आहे. आम्ही विरोधकाची भूमिका या ठिकाणी निभावतोय. आमचं कॅम्पेन हे पॉझिटिव्ह कॅम्पेन आहे. कोल्हापूर शहराच्या विकासाचं कॅम्पेन आहे. कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचं कॅम्पेन आहे. जेनझी या जनरेशनला रिप्रेझेंट करणारं आमचं कॅम्पेन आहे. त्यांनी काय करणार ते सांगत नाहीत, ते आमच्यावर टीका करतात आणि त्यामुळे त्यांना करू द्या. आम्ही लोकांचा विश्वास या कॅम्पेनच्या माध्यमातून मिळवणार आहोत. आमचा जाहीरनामा 7 तारखेला येईल, त्यावेळी मी खुलासानं या विषयावर बोलू. नाही, मला वाटतं याचं विस्तारानं उत्तर मी जाहीरनाम्याच्या दिवशी देतो. तुम्ही प्रश्न विचारा, कारण की त्याचं उत्तर देखील मी योग्य पद्धतीनं त्या दिवशी 7 तारखेला देतो. विशेष करून नाही, राहुल आवाडे अजून लहान आहेत. त्यांना काय बोलायचं कळत नसेल कदाचित. अभि तो बच्चा आहे, त्यामुळं फार त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे, महायुती आहे. तुम्ही म्हणताना महायुती आहे, मग काय इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडला नाही. तुम्हाला महापालिकेची निवडणूक होती, माहीत होतं, आणि त्या निवडणुकीच्या आधी हा तुम्ही करायचं होतं ना, क्रेडिट घ्यायचं होतं. मी जसं धाडसानं सांगितलं होतं, आमदारकी लढवणार नाही, थेट पाईपलाईन मंजूर झाली नाही. तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं, आणि म्हणून आम्ही आज तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असताना तुम्ही करू शकला नाही, तर आम्ही करून दाखवू हा विश्वास आहे. आणि त्याचा प्लॅन आमच्याकडे आहे. त्याचं उत्तर आम्ही इचलकरंजीत नक्कीच देऊ. नाही, मला वाटतं ते काय देणार दिलं त्यांनी 3 वर्षात कोल्हापूरला, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काय देणार आहे त्यांच्या हातात नाही. काय दिलं 3 वर्षात? महालक्ष्मी मंदिरला किती पैसे दिले? घोषणा फक्त झाल्या, पैसे कुठले त्या ठिकाणी मिळाले नाही. रस्ते चांगले झाले का? 100 कोटीचं निधीचं काय झालं? त्याच्यावर तक्रारी आल्या, त्याच्यात भ्रष्टाचार झाला, अशा तक्रारी झालेल्या आहेत. रस्त्यावर PI दाखल झाली, त्यानंतर